हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण पिझ्झा बनवूया मस्तपैकी फटाफट झटपट असा. ज्या ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्याच मी घेतल्या. मशरूम, कॉर्न, शिमला मिरची, टॉमॅटो, कांदा वगैरे असंच बेसिक स्वच्छ धुवून घेतले आधी. मशरूमला अशी खूप माती वगैरे असते म्हणून. आणि मग बॉईल वगैरे करून घेतले कॉर्न. आणि हे भाज्या अशा चिरून घेतल्या कट करून. पिझ्झा बेस चेक केले व्यवस्थित आहेत का, डेट वगैरे त्यांची. आणि मग हे असं केचप घेतलं, शेजवान चटणी घेतली आणि केचपमध्ये शेजवान चटणी अशी ॲड करून चाट मसाला घातला. तुम्ही असं पिझ्झा सॉस बनवून बघा, खूप छान लागतो घरच्या घरी. चीज स्लाईस घेतले आणि हे असं झाकणाला आहे ना असं लवंग लावली, म्हणजे ते चीज आहे ना ते असं लगेच मेल्ट होतं. मग नाही तर त्या होलातून अशी पूर्ण हे जाते. बटर टाकलं, सॉस लावला असा मस्तपैकी छान. चीज स्लाईस ठेवले, सगळ्या भाज्या घातल्या आणि पिझ्झा हब्स टाकलं असं मस्त. आणि असं झाकून ठेवून दिलं आणि 5 मिनटामध्ये असं पिझ्झा असं मस्त छान कुरकुरीत झाला तयार. आणि तो बघू शकता तुम्ही, मेल्ट होतं. मग तुम्ही ह्याच्यामध्ये चिकन घालू शकता, पनीर घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार सगळ्या भाज्या चेंज करू शकता. मग मी निघाली असा कामावरून अशी जात होती, तर मी म्हणाले चला दादरला जाऊया. तर माझ्या ह्यांची आमचे टोमणे सुरू की दादर म्हणजे तुझं दुसरं माहेर घर. मग मी मस्त अशी फुलं घेतली छानपैकी. आजींकडे छान फुलं होती. मग त्यांना मी म्हणाले एकदा फ्रेश फुलं द्या, कारण पुढे मला जाताच आलं नाही. होतं. मग मी घरी आले आणि मग सगळं तुम्हाला मी दाखवते. फुलं मी कशी स्टोअर करते. मी 1 आठवडा 10 दिवसांची फुलं घेऊन येते एकदमच. मग मी अशी गोंड्याची फुलं, चाफा आणि वेणी वगैरे असे छान छान घेऊन आली होती मी मस्तपैकी. मग हे फुलं असं सगळं पहिलं सॉटे करून पाहिलं. आणि वेण्या तर अजिबात नव्हत्या. या बघा वेण्या 2च भेटल्या मला मुश्किलीने एकदम. ते पण गोंड्याची होती आणि एक शेवंतीची होती फक्त. त्यामुळे काय मला दुसरं काय भेटल्याच नाही. मला वेणी देवीला मंगळवारी, गुरुवारी लागतेच लागते. मग मी पिशवीत ठेवून असं लपेटून फ्रीजमध्ये ठेवून द्या. चला बाहेरचा दिवा वगैरे व्यवस्थित असं मांडून घेऊया, स्वच्छ धुवून. आपलं म्हणजे तर तुम्हाला पण दाखवून घेऊया की असा मुख्य दरवाजावर दिवा कसा ठेवतात. आणि असं हळदी कुंकू अक्षता वगैरे व्हायला आणि स्वच्छ पहिलं पुसून घ्यायचं गोमूत्राच्या कपड्याने असे व्यवस्थित. आणि मग आपण हा चौरंग हे 2 वाती एकत्र करून आपण दिवा लावायचा असतो. आणि असं मग ती एकत्र केल्या मी त्या 2 वाती. आणि ते होतच नव्हतं, ते एकदम जाड्या आहेत. आणि मग असं पूर्ण त्याच्यामध्ये घातल्या. आणि हा चौरंग पाहू शकता. हा चौरंग ठेवून मग मी दिवा हे करणार आहे तिथे. आणि स्वच्छ पुसून घ्यायचं. पाणी वगैरे सगळं जे काही असेल ते सगळं निघून जायला पाहिजे. आणि मग आहे ना बाहेरचा दिवा हा जो मेन दरवाजा जो मोहरीच्या तेलाचा लावायचा. कधीही आपण अखंड, माझा तर पूर्ण दिवस रात्र अखंड असतो. जेव्हा मी तो काढते आणि धुते तेव्हाच तो मी करते दुसरा दिवा लावून. मग ह्याच्यात 2 अख्खे लवंगा साबूत एकदम कुठेच क्रश न झालेली. आणि मग दिवा प्रज्वलित केला मी. आणि मग ते ह्याच्यावरती चौरंगाच्या बाजूला वगैरे मी फुलं वगैरे सगळी मांडली. तर मस्त गुलाबाची फुलं वगैरे होती छान. मग मी म्हटलं चला गुलाबच आज ठेवूया. मस्त वाटतंय मला, फ्रेश एकदम मस्त वाटतं एकदम. हे असं पाहिलं ना की आपल्यालाच इतकं छान वाटतं, तर मग माता लक्ष्मी का नाही प्रसन्न होणार. आणि माता लक्ष्मी तिची कृपा तर आहे, कारण आपल्या ह्या दिव्यामध्ये रोज कमळ होतं. वातीमध्ये जे कमळ येतं ना ते रोज येतं. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे?
आज सॅटरडे खूप थकलो आम्ही. दादरला गेलेलो सगळीकडे फुलं वगैरे घ्यायला आणि खूप धावपळ वगैरे झाली. मग मी कामाला गेले, कामावरून स्वयंपाक वगैरे बनवून मी घरी आले, पोथी वगैरे वाचली, स्वामी सारामृत वगैरे नामस्मरण केलं, सगळं झालं. तर आता दुपारी काहीच बनवलं नव्हतं जेवण, पिझ्झा वगैरे हे सगळंच होतं. त्यामुळे आता शौर्य आणि शर्वरी हे दोघंच जेवतात. दादांनाही आज भूक लागली आहे. ते म्हणाले की मसाले भातच बनव काहीतरी असं एकच. तर मी तुम्हाला दाखवते झटपट. जर तुम्हालाही माझ्यासारखा कंटाळा आला असेल तर तुम्ही असंच एक पटकन असं होईल असं खूप छान लागतो, अप्रतिम लागतो. तुम्ही बघा बनवून, मी तुम्हाला दाखवते रेसिपी. हे बघा, हे असे लॉंग राईस घ्यायचे बासमती. इथे मी कांदा चिरला आहे, इथे एक बटाटा घेतला आहे चिरून, एक टोमॅटो आणि एक कढीपत्त्याचे 10-1 पानं आणि कोथिंबीर अशी पाण्यात भिजत घातली धुवून. थोड्या वेळाने ती पुन्हा वॉश करणार शेवटला आणि मग ती घालणार वरून. आणि सिक्रेट इंग्रेडियंट्स आहे हे मॅगी क्यूब्स. हे खूप छान लागतं याच्यात मसाले भातामध्ये घातल्यावर. मी तुम्हाला दाखवते करून. कुकर चालू केला आहे आणि ह्याच्यामध्ये मी तूप घालते. मोहरी, जिरं थोडं थोडंच घालायचं आणि जास्त असं हे नाही करायचं, ह्याला लाल वगैरे नाही करायचं, ब्राऊन. मग त्याची टेस्ट वेगळीच लागते. बटाटे घालायचे, धुवून स्वच्छ चिरून घेतले. आणि हे टोमॅटो, आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले टाकायचे. छान परतायचे. आणि मग तेलामध्ये हळद वगैरे सगळं मी नाही घातलं, कारण का ते जळतं मग, म्हणून मी आता घातलेलं आहे. भातासाठी मी असंच घातलं वरून. 1 चमचा लाल तिखट पण घालायचं. मी 2 वाट्या तांदूळ घेतले आहे, तर हे 3 क्यूब्स घेतलेत मॅगी व्हेजिटेबल्स, छोटे छोटे. पाणी घालायचं थोडं, साधंच पाणी घालते, गरम नाही घालत आहे, कारण का तांदूळ भिजवलेला नाही, डायरेक्ट वॉश करत आहे, घाई आहे खूप. फक्त आहे ना, हे लॉंग राईस असल्यामुळे ना, हे फक्त एवढं बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे. आणि 3 शिट्यामध्ये हा भात छान मोकळा मोकळा होतो. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं आणि आपण बटाटा घातला, त्यामुळे ते इक्वल होऊन जातं. तर आपण आपल्याला अंदाजेनेच 1-1.5 चमचा मीठ घालणार. भात असा मोकळा मोकळा होण्यासाठी 1 लिंबू पिळायचं, असं म्हणजे एकदम छान मोकळा मोकळा होतो भात. झाकण लावून टाकायचं. मग शिट्ट्या झाल्या, आता मग म्हटलं थोडं पापड वगैरे थोडं फ्राय करूया, कारण नुसतंच भात कसा खाणार, म्हणून आम्ही
5-6 पापड मी असे फ्राय करून घेतले छान. लेझर पापडच आहेत हे साधे. आणि मग मी थोड्या वेळाने झाकण उघडलं, थंड झालं थोडंसं हवा वगैरे. तर पाहू शकता तुम्ही, बघा हा राईस असा दिसतोय छान छान मोकळा मोकळा झालाय. तुम्ही बघू शकता, लिंबू पिळायचं. कधीही कोणतेही तुम्ही बिर्याणी करा, काही करा, तुम्ही लिंबू पिळलं तर तुमचा राईस हा मोकळाच होणार. किती नवीन असू दे तांदूळ, एक पिळलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आंबट अजिबात लागत नाही. मग मी कोथिंबीर घातली भरभरून आणि मग आम्ही जेवायला बसलो. चला या जेवायला. माझ्या व्हिडिओ मी एंड करते. बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.